उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर यांच्याशी संबंधित असे काही अज्ञात रहस्य ज्याबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती आहे. अखेर महाकालेश्वर मंदिर परिसरातील कालभैरव मंदिर येथे दररोज हजारो लिटर दारू का अर्पण केली जाते? मंदिरात रोज अर्पण केली जाणारी ही हजारो लिटर दारू शेवटी कुठे गायब होते? असं का म्हणतात की उज्जैनमध्ये कोणताही मंत्री रात्र काढू शकत नाही, मग तो पंतप्रधान असो वा मुख्यमंत्री? महाकालेश्वर मंदिरातील भस्म आरतीमागचं खरं सत्य काय आहे? खरंच मानवी चितेच्या राखेतून बाबा महाकालेश्वरांची आरती केली जाते का? अखेर महाकाल भक्तांना वेगवेगळ्या रूपांत दर्शन का देतात? खरंच महाकाल स्वतः मंदिरात पूजा करण्यासाठी येतात का? जेव्हा संशोधकांनी उत्खनन केलं तेव्हा महाकाल मंदिराच्या खाली नक्की काय सापडलं? असं काय मिळालं ज्यामुळे संपूर्ण जग हादरून गेलं आणि महाकाल मंदिराशी संबंधित एका नव्या रहस्याचा जन्म झाला? मित्रांनो, भारत आपल्या प्राचीनतेसाठी आणि रहस्यमय गोष्टींसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या गोष्टी परदेशी लोकांनाही आकर्षित करतात. म्हटलंच आहे, अकाली मृत्यू त्यालाच येते जो चांडाळाचं कर्म करतो. काळ त्याचं काय करणार जो महाकालाचा भक्त असतो. काळांचा काळ, राजा महाकाल यांची महिमा अत्यंत अद्भुत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात भगवान शिवांची पूजा होते. ज्योतिर्लिंगे त्यांच्या दिव्यता आणि सनातन महत्त्वामुळे प्रसिद्ध आहेत. यापैकी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे वसलेलं महाकालेश्वर मंदिर हे रहस्यांनी भरलेलं आहे. वर्षभर येथे भाविक येत असतात, पण सण उत्सवांच्या काळात गर्दी प्रचंड वाढते. महाकालेश्वर मंदिराचा इतिहास अत्यंत धक्कादायक आहे. या व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला या मंदिराचा इतिहासही सांगणार आहोत. जर तुम्ही सनातन प्रेमी असाल तर हा इतिहास जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे. या मंदिराचा उल्लेख अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतो. देशविदेशातून लोक वर्षभर भगवान शिवांच्या दर्शनासाठी येथे येतात. कुंभमेळ्याच्या वेळी तर लाखो भाविक येथे पोहोचतात. पण मित्रांनो, जितकं महाकालेश्वर मंदिर लोकांमध्ये प्रसिद्ध आहे, त्याहून कितीतरी पटीने ते रहस्यांनी भरलेलं आहे. क्रमांक 1. महाकालेश्वर मंदिराच्या दरवाजाचं रहस्य. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण महाकाल मंदिरात एक असा गूढ दरवाजा आहे ज्यात बाबा महाकालांची आज्ञा मिळाल्याशिवाय प्रवेश करता येत नाही. हा दरवाजा चांदीचा बनवलेला आहे. जसं एखाद्या घरात प्रवेश करण्यापूर्वी घंटी वाजवली जाते, तसंच महाकालांच्या दरबारात प्रवेश करण्यापूर्वी चांदीच्या दरवाजाची घंटी वाजवली जाते. घंटी वाजते त्यावेळी त्या परिसरात पंडित आणि पुरोहितांशिवाय कोणीही नसतं. घंटी वाजवल्यानंतर भगवान महाकालांची परवानगी घेतली जाते आणि मगच चांदीचा दरवाजा उघडला जातो. त्यानंतर मंदिरात प्रवेश करून नियमित भस्म आरती केली जाते. महाकालांची आज्ञा आणि घंटीशिवाय कोणीही गर्भगृहात प्रवेश करू शकत नाही. क्रमांक 2. भस्म आरती. भारतामधील बहुतेक मंदिरात आरती दिव्याच्या वातीने केली जाते, पण महाकालेश्वर मंदिरात भगवान शिवांची आरती भस्माने केली जाते. दूरदूरून लोक भस्म आरतीच्या दर्शनासाठी येतात. भस्म म्हणजे कोणत्याही वस्तूचं अंतिम रूप, माणूस असो, लाकूड असो वा माती. अनेक भाविकांना वाटतं की ही आरती मानवी चितेच्या ताज्या राखेतून केली जाते. खरं तर पूर्वी बाबा महाकालांची आरती मानवी चितेच्या राखेतूनच केली जात होती. लोक आपल्या हयातीतच नोंदणी करायचे आणि मृत्यूनंतर त्यांच्या चितेच्या राखेने पूजा केली जायची. मात्र काही कारणांमुळे आता असं केलं जात नाही. आता भस्म आरतीसाठी गाईच्या शेणाचे कंडे, शमी, पिंपळ, पलाश, बाभूळ, अमलतास आणि बोराच्या लाकडांपासून भस्म तयार केलं जातं. ही आरती बंद खोलीत फक्त पुजारीच करतात. असं मानलं जातं की ज्योतिर्लिंगावर अर्पण केलेली भस्म प्रसाद म्हणून घेतल्यास रोग दोष दूर होतात. हे एकमेव असं मंदिर आहे जिथे दिवसाची पहिली आरती भस्म आरतीनेच सुरू होते. क्रमांक 3. नावामागचं रहस्य. महाकालेश्वर मंदिराचं सर्वात मोठं रहस्य त्याच्या नावातच दडलेलं आहे. मंदिराचं नाव महाकालेश्वर का पडलं? मान्यतेनुसार एका राक्षसाचा वध करण्यासाठी शिवलिंग प्रकट झालं. त्यावेळी भगवान शिव काळ रूप धारण करून प्रकट झाले. उज्जैनमध्ये राक्षसाचा वध केल्यानंतर लोकांनी शिवांना तिथेच वास करण्याची विनंती केली. तेव्हापासून शिवलिंग उज्जैनमध्येच स्थापन आहे आणि कलियुगाच्या अंतापर्यंत तिथेच राहील, म्हणून याला महाकालेश्वर म्हटलं जातं. क्रमांक 4.
महाकालेश्वर मंदिरात अर्पण होणारी दारू. या मंदिराची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे महाकालांचे कोतवाल बाबा कालभैरव यांना दारूचा भोग अर्पण केला जातो. क्षणातच भोगाचं पात्र रिकामं होतं. दररोज हजारो लिटर दारू कुठे जाते हे आजही कोडच आहे. दररोज 2000हून अधिक दारूच्या बाटल्या अर्पण केल्या जातात, पण एक थेंबही जमिनीवर पडत नाही. अनेक शास्त्रज्ञांनी, अगदी इंग्रजांनीही उत्खनन करून पाहिलं, पण रहस्य उलगडलं नाही. स्कंदपुराणातील अवंती खंडात या मंदिराचा उल्लेख आहे. क्रमांक 5. वेगवेगळ्या रूपांत दर्शन. उज्जैनमध्ये विराजमान महाकाल एकच आहेत, पण भक्तांना वेगवेगळ्या रूपांत दर्शन देतात. शिवरात्रीला वर, सावनात राजाधिराज, दिवाळीत दीपांनी सजलेले, होळीत गुलालाने रमलेले, उन्हाळ्यात मस्तकावरून जलधारा, तर कार्तिक महिन्यात भगवान विष्णूंना सृष्टीचं कार्य सोपवण्यासाठी पालखीत विराजमान होतात. क्रमांक 6. रात्री कोणीही मंत्री थांबत नाही. महाकालेश्वरांना उज्जैनचा राजा मानलं जातं, म्हणून इथे कोणताही राजा, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री रात्री थांबत नाही. मान्यतेनुसार जो राजा इथे रात्र काढतो त्याचं राज्य लवकर जातं. राजा विक्रमादित्य यांच्या काळापासून ही प्रथा आहे. भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई येथे रात्री थांबले होते आणि दुसऱ्याच दिवशी त्यांची सत्ता गेली. अशी अनेक उदाहरणं सांगितली जातात. क्रमांक 7. रात्रीची अद्भुत शक्ती. रात्री कपाट बंद झाल्यानंतर एक अद्भुत शक्ती महाकालांची पूजा करते, असं मानलं जातं. एकदा CCTVत एक धूसर आकृती आरती करताना दिसली असं सांगितलं जातं. नंतर मंदिराची गोपनीयता राखण्यासाठी ते फुटेज हटवण्यात आलं. क्रमांक 8. जुना महाकाल. मंदिरात जुना महाकाल नावाचं शिवलिंग आहे. आक्रमणांच्या काळात मूळ शिवलिंग वाचवण्यासाठी ते हटवून दुसरं ठेवण्यात आलं. धोका टळल्यानंतर मूळ शिवलिंग परत स्थापन केलं गेलं आणि दुसरं लिंग जुना महाकाल म्हणून ओळखलं जाऊ लागलं. क्रमांक 9. मंदिराखालील मंदिराचं रहस्य. महाकाल मंदिराच्या विस्तारीकरणात उत्खनन करताना सुमारे 1000 वर्ष जुन्या मंदिराचे अवशेष सापडले. खांब, गुंबदाचे भाग, कोरीव दगड, भांडी, अनेक पुरावे मिळाले. 2018 पासून उत्खनन सुरू असून मंदिराखाली आणखी मंदिर असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सरकारलाही आजपर्यंत हे कोडं उलगडलं नाही. मित्रांनो, हे होते महाकालेश्वर मंदिराशी संबंधित सर्व रहस्य. आम्हाला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा. खरे महादेव भक्त असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. हर हर महादेव.